आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यासागर शिक्षण संस्थेतर्फे नागरी सत्कार। कुमारी अक्षरा महाजन केंद्रात प्रथम। संस्थापक अध्यक्ष श्री अण्णासाहेब हावले यांच्याकडून गुणी विद्यार्थ्यांचं गोड कौतुक। 2026 मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेत बोरगाव येथील विद्यासागर शिक्षण संस्था संचलित विद्यासागर कन्नड व इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एकदा आपला ठसा उमटवला आहे। या यशस्वी विद्यार्थ्यांच्या गौरवार्थ संस्थेत विशेष नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या वर्षीच्या 10वी परीक्षेत बोरगाव केंद्रात विद्यासागर इंग्लिश मीडियमची विद्यार्थिनी कुमारी अक्षरा संदीप महाजन हिने 95.68% गुण मिळवून बोरगाव केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला। तिच्या या घवघवीत यशामुळे संस्थेच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला। याशिवाय साक्षी खोत हिने 95.84% गुण मिळवून केंद्रात द्वितीय स्थान मिळवले। समीक्षा हावले हिने 87.4% गुण मिळवून केंद्रात तृतीय क्रमांक मिळवला, तर कन्नड विभागात अक्षरा खिचडे 95.4%, संध्या मोतीचंद चव्हाण 95.4% गुण मिळवून केंद्रात द्वितीय तर विद्यासागर शाळेत प्रथम क्रमांक मिळवला आहे। शिवराज माळके 92.96% गुण मिळवून केंद्रात तृतीय व शाळेत द्वितीय क्रमांक मिळवला आहे। या सर्व विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीनं भव्य नागरी सत्कार करण्यात आला। सत्कार समारंभात बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अण्णासाहेब हावले म्हणाले की आमची विद्यासागर शिक्षण संस्था ही 2011 पासून कन्नड व इंग्लिश माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा ध्यास घेतला आहे। स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेच्या विद्यार्थ्यांनी केंद्रात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावत सलग यशाची परंपरा कायम ठेवली। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक वृंद, संचालक मंडळ आणि संस्था कायम कटिबद्ध असल्याचं त्यांनी नमूद केलं। यावेळी सत्कार मूर्ती कुमारी अक्षरा महाजन म्हणाली की आपल्या यशाचे श्रेय फक्त शिक्षकांचे मार्गदर्शन, संचालक मंडळाचे सहकार्य आणि आई वडिलांच्या पाठिंब्याला देत भविष्यातही अधिक मेहनत घेऊन संस्थेचे व पालकांचे नाव उज्ज्वल करण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी कुमारी संध्या मोतीचंद चव्हाण हिने आपल्या भावना व्यक्त केल्या। या सन्मान सत्कार कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री अण्णासाहेब हावले, उपाध्यक्ष पंपाण्णा म्हैसाळी सर, संचालक अनुज हावले, प्रकाश पाटील, विद्याधर आमण्णावर, रावसाहेब तेरताळे, भाऊसाहेब खानबा पाटील, बाळासाहेब कमते, बाळासाहेब बसन्नावर, नंदू हावले, हेडमास्टर S.A. कुळी सह पदाधिकारी, संचालक मंडळ, शिक्षक वृंद, पालक आणि परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक राजू खिचडे सर यांनी केले। अनिल मन्नोळी यांनी मांडले। विद्यासागर शिक्षण संस्थेने आयोजित केलेला हा सत्कार सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून गुणवंतांचा गौरव करण्याची संस्थेची परंपरा शिक्षण क्षेत्रात आदर्श निर्माण करणारी ठरत आहे। N न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे। विद्यासागर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकून आज 10वीमध्ये 95.68% मिळवून सेंटरमध्ये फर्स्ट रँक मिळवण्यासाठी माझ्या पूर्ण स्कूल परत माझ्या शिकवलेल्या टीचरांचं, परत माझ्या कुटुंबाचं पूर्ण माझ्या पाठीमागे मला सहाय्य होतं। त्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचले। त्यांना सगळ्यांना माझ्याकडून थँक्यू। ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ಹಾಗೂ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಮಾಧ್ಯಮದ ಹೈಸ್ಕೂಲ್ಗಳಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಪ್ರಥಮ, ದ್ವಿತೀಯ ಮತ್ತು ತೃತೀಯ ಸ್ಥಾನಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಶಾಲೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಗಳಿಸಿದ್ದಾರೆ। ಅವರಿಗೆ ನಾನು ಮೊದಲನೇದಾಗಿ ಸಂಸ್ಥೆಯ ಪರವಾಗಿ ಹಾರ್ದಿಕ ಅಭಿನಂದನೆ। ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡೆದು ಅವರು ಏನಾದರೆ ಒಂದು ನಾಡಿಗೆ, ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಕೀರ್ತಿ ಮಾಡಲಿ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಶುಭ ಹಾರೈಸಿ, ಇದರಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಮಕ್ಕಳ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡೋ ಪ್ರವೃತ್ತಿ ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯದಿದೆ, ಆದರೆ ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ಇಲ್ಲಿ ಕಲಿಸುವಂಥ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಶಿಕ್ಷಕ ವರ್ಗ ಕೂಡ ಭಾಳ ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯಿಂದ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದರು। ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ। ಇದು ಈ ವರ್ಷ ಅಲ್ಲದೆ ಇದರ ಹಿಂದೆ ಕೂಡ ಹೋಗಿ ಹೇಳೋದಾದರೆ ಸರಿಸುಮಾರು 7-8 ಸಲ ನಮ್ಮ ವಿದ್ಯಾಸಾಗರ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯನ್ನು ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಪ್ರಥಮ ನಂಬರನ್ನು ತಂದಿದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳು। ಅದಲ್ಲದೆ 2023-24ರಲ್ಲಿ ಕೂಡ
ಪ್ರಥಮ ದ್ವಿತೀಯ ತೃತೀಯ ಸ್ಥಾನ ಮೂರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆನ ಗಳಿಸಿದ್ರು. ಅದ ನಂತರ ಇದು 2ನೇ ಸರಿ ಪ್ರಥಮ ದ್ವಿತೀಯ ಮತ್ತು ತೃತೀಯ ಗಳಿಸಿದರು. ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಕಾರಣ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು, ಅವರಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಗುಣ, ಶಿಕ್ಷಕರ ಪ್ರಯತ್ನ. ಮುಖ್ಯ ಅಂದರೆ ಇದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಶಿಕ್ಷಕರ ಪ್ರಯತ್ನ, ಅವರ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾದಂಥ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಮಕ್ಕಳು ಈ ರೀತಿ ತಯಾರಾಗ್ತವಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಹೇಳಿ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಎಲ್ಲರಿಗೂ ವಿಶೇಷವಾದಂಥ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ, ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಸಂಸ್ಥೆಯ ಸಂಚಾಲಕರಿಗೂ ಕೂಡ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಆಗಾಗ ಬಂದು ಸಂಸ್ಥೆಯ ಬಗ್ಗೆ ಗಮನ ಹರಿಸಿ ಶಿಕ್ಷಣ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿ ವಹಿಸ್ತಾರಲ್ಲ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ, ಪಾಲಕರು ಕೂಡ ಅವರೆಲ್ಲ ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಬಗ್ಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಮುತುವರ್ಜಿ ವಹಿಸಿ ಕಾಳಜಿ ವಹಿಸ್ತಾರೆ. ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಅಭಿನಂದನೆ ಕೊಟ್ಟು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ಇದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯ ಪ್ರಗತಿಯನ್ನು ನಾವು ಕಾಯ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಮಾತು. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.